नमस्कार मित्रांनो, मी निसर्गोपचार तज्ञ स्वागत तोडकर आपलं मराठी वैद्य चॅनल मध्ये स्वागत करतो। सगळ्यात महत्त्वाचं जाता जाता मी एक गोष्ट सांगणार आहे, किडनी तर सांभाळायचं आहे, कॅन्सरला कुठल्याही प्रकारे घाबरू नका। आता कॅन्सरचं प्रमाण खूप वाढायला लागले ना, तुम्हाला साध्या साध्या गोष्टी सांगतो। कॅन्सरला घाबरू नका, कॅन्सर मला झाला तर काय करायचंय, तोडकर संजीवनी तुमच्या सोबत आहे, तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही। किती मोठा राक्षस असू दे, किती काय असू दे, आम्ही आहे म्हणून सांगितलं ना, टेन्शन घ्यायचं नाही कुठल्याही गोष्टीचं, आम्ही तुमच्या सोबत आहोत, अजिबात घाबरू नका। कॅन्सर होऊ नये किंवा कॅन्सर झाल्यानंतर काय करायला पाहिजे हे आपण सगळं तुम्ही फोन करा, त्याच्यावरती माहिती मिळेल। तरी सुद्धा तुम्हाला मी काही गोष्टी बोलतो। आज जर तुम्हाला निरोगी राहायचं असेल, आयुष्य चांगलं ठेवायचं असेल, बीपी, शुगर, कॅन्सर असले कुठलेच आजार होऊ नयेत असं वाटत असेल, तर थोडा व्यायामाचा अभाव आहे, तो अभाव भरून काढा। व्यायाम भरपूर करायचा, व्यायाम करा, शरीर चांगलं राहतंय, मसल चांगले राहतात। योगा करा, भले तुम्ही जिन्यावरनं खालवर करा, बघा बऱ्यापैकी तुम्हाला 4 दिवस 8 दिवस 15 दिवस त्रास होईल, पण 15 दिवसानंतर सवय झाली व्यायामाची की तुम्हाला त्रास होणार नाही, आणि त्याच्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी तुमचं शरीर हळूहळू चांगलं व्हायला लागलेलं तुम्हाला जाणवेल। व्यायाम भरपूर करा। मला एक प्रश्नाचं उत्तर द्या सगळे, इथं जे बसल्यात यातले शरीर शुद्धी किती लोकांनी केली? खूप कमी, हजारो लोक आहेत, 2-3 हात वरती आल्यात। शरीर शुद्धी म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? जसं निसर्ग करतो बघा की इतर प्राणी पक्षी असतात तसं राहिलं पाहिजे। आमच्याकडे लय विचित्र पद्धत असते खरं सांगायचं। शरीर शुद्धी जर करायची असेल, निसर्गाकडे बघायचं। निसर्ग वर्षातून एकदा बघा काय करतो, झाडं काय करतात, आपली पानं पूर्ण गाळून टाकतात आणि नवीन पालवी फुटते। दरवर्षी वाढदिवस ते कसं करतंय, तरुण होऊन करतंय का नाही? आम्ही वाढदिवस करतोय आणि दरवर्षी म्हातार होतोय, हे लक्षात घ्या। वाढदिवस दरवर्षी करताना लोकांनी म्हणायला पाहिजे की दिवसेंदिवस तू तरुणच होत चाललाय, दिवसेंदिवस तुला बहार येत चाललाय। हे बहार येऊ शकतो दिवसेंदिवस, 100 वर्षाचं आयुष्य निरोगी मिळू शकतंय तुम्हाला, आणि मिळतंय। पूर्वी औषधं नव्हती, त्यावेळेस लोक 100 वर्ष जगायचे, आज एवढे दवाखाने झालेत, एवढं सगळं आहे, पण तरी सुद्धा माणसाचं आयुष्य कमी झालंय। याला जबाबदार आपण आहे। पहिली गोष्ट व्यायामाचा अभाव, दुसरी गोष्ट आपण शरीर शुद्धी करत नाही। शरीर शुद्धी केली पाहिजे, आणि शरीर शुद्धी सगळ्यात महत्वाची आहे, सगळ्यात महत्वाची। कारण बघा, गाडी महिन्याच्या महिन्याला ऑइल बदली करता का नाही? गाडी काय किती 100 वर्ष टिकते का गाडी? पण ऑइल बदली केल्यानंतर, नाही केल्यानंतर वर्षा 2 वर्षात खराब होईल, पण ऑइल बदली केल्यानंतर किमान 20-25 वर्ष तरी गाडी टिकू शकते। सगळ्यांचं आयुष्य वाढू शकतंय ऑइल बदलीतून। ह्या बॉडीचं ऑइल बदली केलंय का? वरनं किती महागातला साबण लावा, किती चांगला साबण लावा, काही उपयोग नाही, पण आतून ज्या आपलं खातो ना, तर त्याच्या आतून बटाट्याची सालं, टोमॅटोची सालं अडकलेली असतात, हे कोण काढणार? हे कसं शुद्ध करणार? हे करायचं जर असेल तर सगळ्यांना एक विनंती करतो, 3 प्रकार मी सांगतो, तिन्हीतला तुम्हाला जमल ते करा। पहिला प्रकार आहे, मस्तपैकी तुम्ही पंचकर्मा सेंटरमध्ये जायचं। पंचकर्मा सेंटरमध्ये गेल्यानंतर पहिल्या दिवशी वमन देतात, म्हणजे उलटी करून घेतात, दुसऱ्या दिवशी बस्ती, तिसऱ्या दिवशी पोटाची मसाज, चौथ्या दिवशी पाठीची मसाज, 5व्या दिवशी तुम्हाला डोळ्यात, नाकात, कानात सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारचं ऑइल घालतात आणि साफ करून देतात। 6व्या दिवशी फुल बॉडी मसाज करतात। 7व्या दिवशी तुम्हाला औषधी पाण्याने आंघोळ घालतात, आणि कमीत कमी 15 ते 20 हजार रुपये त्याचं बिल होतंय, ते करतात, आणि तुम्हाला 15-20 हजार रुपये देऊन तिथून जावं लागतं, पण वर्षभर कुठला त्रास होत नाही। हे जर तुम्हाला 15-20 हजार, घरात जर समजा 20 हजार नाही, 5 लोक असतील तर लाख रुपये तुम्हाला वर्षाला जातात। काही गरज नाही, हे करा तुम्ही। जर नाहीच वाटलं, तर नाही जमलं तर घरगुती उपाय करायचा। घरच्या घरी तुम्हाला सांगतो काय असते, साधी गोष्ट आहे। घरच्या घरी ताक प्यायचं भरपूर, म्हणजे रवीनं घुसळायचं, वस्त्रगाळ करून घ्यायचं, आणि 1 ग्लास ताकामध्ये 2 ग्लास पाणी घालायचं। असं पातळ ताक तुम्ही कमीत कमी 5 लिटर, जास्तीत जास्त 8, 9, 10, 12 किती घ्यायचं तेवढं घ्या, जितकं तुम्हाला पिता येईल तेवढं प्यायचं। सकाळी उठल्यापासून जे चालू करायचं, भूक लागली ताक प्यायचं, ताण लागली ताक प्यायचं, रात्री झोपेत जाग आली तरी उशाला घेऊन झोपायचं, ताक। असा हात केल्यावर मला पुण्याहून एकदा फोन आला होता, पुण्यातून मला म्हणाले, सर ते शनिवार, रविवार आणि सोमवारी केलं तर चालेल का? म्हटलं करा ना, आपल्याला काय, म्हणलं तुमच्या वेळेनुसार तुम्ही करा। नाही 3 दिवस सुट्टीच आहे, म्हटलं करून घ्यावं, म्हटलं घ्या। अजून एक प्रश्न होता, म्हटलं विचारा, ते मध्ये रविवार येतो
आणि आमच्या सौ फक्त मला रविवारीच घेण्याची परमिशन देतात। मग रविवार थोडी घेतली तर चालेल का? मी म्हणालो एक रविवार सोडा ना म्हणलं, भाऊ कशाला तुम्ही लागलाय काय करायला? नको नको, अहो 3 दिवस ताक प्यायचं असतं, ताक प्या की एका रविवारी। नाही नाही, ताकद घालून घेतो ना म्हणला। भारी ढाकू सरदारजी, भारी आयडिया, मराठी भारी बोलता येईल, ही बी भारी आयडिया होती, ताकद घालून घ्यायची। त्यानं म्हणला, मी म्हणलं तू करूच नकोस, काय तर चला, तर 3 दिवस सलग ताक प्यायचं, पहिल्या दिवशी चक्कर वगैरे येते, पण तुम्ही मरणार नाही, मी सांगतो तुम्हाला। पित्त उष्णता सगळी बाहेर पडायला लागते, दुसऱ्या दिवशी विकनेस येतो, अजून झोपून राहतात, तिसऱ्या दिवशी थोडंसं फ्रेश वाटायला लागतं, पण तिसऱ्या दिवशी जर तुम्ही वजन केलं तर कमीत कमी 4, 5, 6 किलो वजन कमी आलेलं असतं, माहितीये का? ही कचरा सगळा पोटातला निघून गेलेला असतो। 4थ्या दिवसापासून तुम्ही वरण भात भाकरी असं खात खात पुढे 10 दिवसात तुमचं रेग्युलर फूड 10 दिवसानंतर घेऊ शकता। म्हणजे 13-14 दिवसांचा हा पिरियड असतो, तेवढ्यात तुमची शरीर शुद्धी होऊन जाते आणि त्याच्यानंतर वर्षभर साधारण म्हणजे पथ्य पाण्यातच थोडं थोडं राहावं लागतं। असं जमतंय का बघा, नसेल तर त्याच्यापेक्षा कुठलं पथ्य पाणी पाळायचं नाही, रेग्युलर काम करायचंय, असं जर करायचं असेल तर सुजीवनी लिक्विड म्हणजे जीवन सुंदर बनवण्यासाठी, स्वच्छ बनवण्यासाठी, कुठल्याही प्रकारचा आजार होऊ नये, आजारांपासून आपण लांब राहण्यासाठी, कुठलाही असू दे, कोलेस्ट्रॉल, बीपी, अमुक तमुक, हे सगळं आपल्या आयुष्यात नको एवढं लक्षात ठेवा। त्यासाठी खरंच शरीर शुद्धी करून घ्या। सुजीवनी लिक्विड म्हणून नाही, तोडकर संजीवनीचं सुजीवनी लिक्विड, जे तुम्हाला तुमची शरीर शुद्धी करून देईल कमी खर्चात। तेही म्हणजे मार्केटला तसं भरपूर असतात, पण आम्ही जे आहे ते चांगलं देण्याचा प्रयत्न करतो। कमी खर्चात कशी लोक बरी होतील याच्यासाठी खूप प्रयत्न असतो। त्यासाठी शरीर शुद्धी 10 दिवसांमध्ये शरीर शुद्धी ओके, 10 दिवसाचा डोस आहे सुजीवनी लिक्विड। 10 दिवसामध्ये फुल बॉडी सर्व्हिसिंग, कुठं तुम्हाला उलटी करायची गरज नाही, कुठं तुम्हाला इनिमा द्यायची गरज नाही। ते घेण्याची पद्धत पण सोपी आहे। 1 ग्लास कोमट पाण्यात 1 टोपण घालायचं, मिक्स करायचं, चवीसाठी साखर मीठ घातलात, एकदम सरबत पिल्यासारखं लागतंय, हे प्यायचं, बाकी काही करायचं नाही। 15-20 मिनिटं फक्त काय खाऊ नका, 15-20 मिनिटानंतर नाश्ता पाणी करायचं। दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवसापासून 1 मिनिटाच्या मोबाईलला पासवर्ड टाकायच्या आतच कोटा साफ, एवढं फास्ट होतंय। उष्णतेचा त्रास, पित्ताचा त्रास, बघा की धाप लागणे, दम लागणे, हे सगळं बंद होऊन जाईल याच्यातून, एकदम फ्रेश वाटायला लागेल आणि एकदम तुम्ही नवीन तरुण झाल्यासारखं दिसायला लागाल, तुम्हाला वाटायला लागेल। शरीरात स्किन प्रॉब्लेम असतील सगळे निघून जातात। करून तर बघा ही गोष्ट। सुजीवनी लिक्विडमध्ये आम्ही बरेच कंटेंट्स वापरल्यात, जे कंटेंट सहजासहजी अवेलेबल होत नाहीत, अशा काही वनस्पतींचं सुद्धा त्यात मिश्रण आहे आणि ते तुम्हाला मिश्रण तुमचं तारुण्य तुम्हाला परत आणून देऊ शकतं। तुमचं जे जुनं आयुष्य तुमचं गेलेलं आहे, कारण कालचा दिवस आपल्याला बरा वाटतो, बालपण आपल्याला बरं वाटतं, आणि ते जर यावं असं तुम्हाला चांगलं जर आयुष्य जगावंसं वाटत असेल तर सुजीवनी लिक्विड घेऊन, कारण याच्यात बऱ्याच प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे कंटेंट्स वापरल्यात, वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींपासून बनवलेलं सुजीवनी लिक्विड, यातून तुमची बॉडी फुल सर्व्हिसिंग होऊन जाईल। बटाट्याची सालं, टोमॅटोची सालं जी काय अडकलेली आहे तुमच्या शरीरामध्ये, ती सगळीच्या सगळी निघून जातील। कोटा साफ होताना तुम्ही जर लक्ष ठेवला तर ब्लॅकेज ब्राउनिश कलरचं मोशन सगळं निघून जाईल, कोट्यातून सगळी घाण निघून जाईल। पोट मोठं असेल तर ती कमी होईल, वजन ज्यांचं कमी आहे त्यांचं थोडंसं वाढेल, ज्यांचं वाढलेलं आहे त्यांचं ऑटोमॅटिक कमी होईल, शरीरावरची सूज उतरून जाईल। थायरॉइड असू दे, बीपी असू दे, कुठल्याही प्रकारचा आजार असू दे, सगळ्या आजारांपासून लांब राहण्यासाठी तुम्हाला शरीर शुद्धी करणं गरजेचं आहे। आणि त्यात तुम्हाला हे सुजीवनी लिक्विड सगळ्यात बेस्ट। हे काय कुठल्याही प्रकारचं औषध नाही, हे फक्त शरीर शुद्धीचं एक साधन आहे, जे तुम्ही घेतलं पाहिजे, घ्यायला पाहिजे आणि याच्यातून बॉडी सर्व्हिसिंग करायला पाहिजे।